विचारपीठ आणि विचारपीठावर उपस्थित असलेले आपल्या उस्मानाबाद शहराचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री राजे निंबाळकर साहेब, सन्माननीय करमरकर मॅडम, सन्माननीय साळुंखे साहेब, अन्नपूर्णा संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित असलेले पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, उपस्थित असलेले श्रोतनीय नागरिक, माता भगिनींनो, गेले 15 दिवस अशाच प्रकारच्या कार्यक्रमांना भेटी देण्याचा अतिशय चांगला असा योग माझ्या नशिबी प्राप्त होतोय आणि आपला हा जो भाग आहे तो दुष्काळग्रस्त आहे, मागास आहे. ही जी काही आपली ख्याती आहे त्या ख्यातीबद्दल मनात ह्या गेल्या 15 दिवसांमध्ये माझ्या मनात तरी मोठ्या प्रमाणावर असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ह्या भागातलं कर्तृत्व बघितलंय मी, ह्या भागातलं नेतृत्व जवळून बघायला मिळतंय, परंतु गेले काही दिवस ह्या भागातला, ह्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून दातृत्वाचा एक नमुना मला बघायला मिळतो आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम सुद्धा त्या शृंखलेतली एक अत्यंत महत्त्वाची अशी कडी आहे. म्हणून ह्या कार्यक्रमात आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचे, संयोजकांचे मनापासून आभार. माझ्यापूर्वी बोललेले वक्ते बोलले की हे सगळं काम सोपं नाही. खरंच मला हे जाणवतं की 365 दिवस अविरतपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता अत्यंत निरपेक्ष भावनेने हे काम करत राहणं हे अत्यंत कठीण काम आहे. आपल्या संस्कृतीत असं म्हणतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि ज्याचा नातेवाईक आणि त्याच्या पुढे पण आहे की अन्नासाठी 10 दिशा आणि ज्याचा नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भरती असेल त्याच्यासाठी तर तो अन्नासाठी त्याला काय पायपीट करावी लागत असेल हे त्यालाच माहिती. त्यासोबतच इथे येणारा जो रुग्ण आहे, सिव्हिल हॉस्पिटलला येणारा जो रुग्ण आहे तो समाजातला गरीब, शेतकरी, शेतमजूर म्हणजे अशा परिस्थितीतला रुग्ण आहे की ज्याची आर्थिक क्षमता फारशी नाही. अशा सगळ्या रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची आपण सेवा करीत आहात. अत्यंत स्तुत्य, अनुकरणीय असं हे सगळं काम आहे. ह्या कामाबद्दल मला पहिल्यांदा माहिती झाली ते इथल्या माध्यमांमुळे. काही टीव्ही चॅनल्सनी आपल्या कार्यक्रमाची दखल घेतली. एक सुंदर असा कार्यक्रम टीव्हीवर दाखवण्यात आला आणि तेव्हा मला कळलं की आपल्या शहरामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम सुरू आहे. आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मनापासून आनंद होतोय आणि आयोजकांना पुनश्च एकदा हे सांगावंसं वाटतं की आपण जो मार्ग चोखाळला आहे तो अत्यंत कठीण आहे आणि आमच्यासारख्या लोकांसाठी पण एक सोपा मार्ग आपण उपलब्ध करून दिलाय की वाढदिवस असतील, लग्नाचे वाढदिवस असतील, आपतेष्टांचे वाढदिवस असतील, कोणाचे वाढदिवस असतील, तर कठीण मार्ग जे म्हणजे माझ्यासारखे लोक जे कठीण मार्ग घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपण हा जो सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. निश्चितपणे पुढल्या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये माझ्या नातेवाईकांचे वाढदिवस असतील तर निश्चितपणे हा सोपा मार्ग मी सुद्धा घेईल आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना, अन्नपूर्णा संस्थेला आणि इथे उपस्थित त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.